नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण आता शेतामध्ये कांदे लागवड करतो, म्हणजेच बियाचे कांदे आपण त्याला म्हणतो. आपण कोणत्याही कंपनीचं आणि इतरही खाजगी बियासाठी आपण विक्रीसाठी कांदे लावतो शेतामध्ये. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जे आपण बियाचे कांदे लावतो शेतामध्ये, तर त्यासाठी अगोदर खत कोणतं टाकावा आणि अगोदर कांदे लावायच्या टायमालाच खत टाकलं तेव्हा तो कांद्याला रिझल्ट कसा मिळतो, सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेऊया. आणि त्याच प्रकारे बियाचे कांदे म्हणजेच आपण अगोदर कांदे लावतो आणि त्यानंतर त्याला गोंडा येतो आणि त्यानंतर त्यामार्फत आपण बी काढतो. तर ते कांदे कसे लावावे, सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती आपण विशेष आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय दोन सऱ्या. ह्या दोन सऱ्यांमध्ये म्हणजेच एका सरीमध्ये ऐन मध्यभागी कांदा लागवड करायची आणि ती बुजवून टाकायची, म्हणजे जशी आपण मका लावतो तशी. आणि ती पलीकडे सरी दिसते त्या सरीमध्ये, दोन्ही सरीमध्ये सेम कांदा लावायचा मध्यभागी आणि झाकून टाकायचा, म्हणजेच सऱ्यात सोपं. आणि जेणे की या सरी आपण काळी म्हणजे कांखऱ्या म्हणतो आपण, सरकी लागवड याच पद्धतीने करतो. फक्त सरकी वारमाने लावतो एकीकडून, पण कांदा मध्यभागी ठेवायचा आणि बुजवून टाकायचा. असं कांदा जर आपण लागवड केला तर आपल्याला खूप मोठा फायदा आहे. जेणेकरून सूर्यप्रकाशाचं ऊन पडतं ते संपूर्ण कांद्याला आपल्याला लागू होतं. आणि आपण जेव्हा मोठी सरी म्हणजेच आपण म्हणतो डावऱ्याने सरी जर पाडली, ती सरी पाडताना आपल्याला कांद्याला सूर्यप्रकाशाचं ऊन हे लागत नाही जास्त प्रमाणात. आणि तर शेतकरी मित्रांनो, हा कांदा आपण 4 फुटावरती आपलं ठिबक आहे. तर 4 फुटावरती ठिबक आहे, तर ठिबकच्या एक उजव्या बाजूला एक सरी आणि एक डाव्या बाजूला एकूण 2 सऱ्या पाडेला आहे. आणि त्यामध्ये सिंपल दोन्ही साईडने कांदा लागवड करायची. आणि तसंच दुसऱ्या नळीवरती दोन्हीकून 2 सऱ्या पाडेला आहे आणि सिंपल दोन्ही सऱ्यामध्ये कांदा लागवड करायची. म्हणजेच योग्य आणि चांगली जबरदस्त पद्धत ही कांदा लागवडीसाठी आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जेणेकरून बियाचा कांदा असो, म्हणजे तोच टोंगळ्याचा कांदा आपण त्याला म्हणतो सऱ्यासोबत, तो कांदा लागवड करू शकता. आणि लावायला एकदम सोपी पद्धती आपल्याला आहे. म्हणजेच कांदा कुठंतरी खोसायचं काम नाही, नुसता टाकून द्यायचा मधल्या सरीमध्ये आणि झाकून टाकायचा. म्हणजे सर्वात सोपी पद्धती कांदा लागवडीसाठी एकदम बेस्ट पद्धत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता जाणून घेऊया कांदा लागवडीला खत कोणतं द्यावा. तर कांदा लागवडीला खत स्टार्टिंगला द्यायला म्हणजेच कांद्याला काय उपयुक्त होईल ते. तर शेतकरी मित्रांनो, आपण कांदा लागवड करू तेव्हाच खत जर दिलं तर कांद्याचा कोंब आणि कांदे जे काही स्टार्टिंगला पिलं काढते कांदा, तेव्हा चांगलं जबरदस्त आणि भरपूर काही पिलं निघेल कांद्यामधून. तर स्टार्टिंगलाच म्हणजे कांदा लागवड झाली तेव्हाच खत टाकायला पाहिजे. पण आपण थोडं लवकर टाकलं आणि कांदा आपला लागवड करायचा आणखीन बाकी आहे, तर तुम्ही म्हणजेच कांदा लागवड झाली त्याच दिवशी खत टाकायचं. म्हणजेच कांद्याचा म्हणजेच उगवण शक्ती ही चांगली जबरदस्त होईल आणि त्यानंतर पिलंही चांगले निघेल. तर आपण बघूया कोणतं खत टाकायला पाहिजे कांदा लागवड झाल्याच. तर शेतकरी मित्रांनो, कांदा लागवड झाल्या खत टाकायला पाहिजे संजीवनी पॉवर, जिंकटेड, सिंगल सुपर फॉस्फेट हे खत आपण कांदा लागवड केली तेव्हाच टाकलं शेतकरी मित्रांनो. तर हे खत टाकण्याचा फायदा म्हणजेच आपल्या कांद्याची उगवण शक्ती चांगली जबरदस्त होईल. तर हे खत एक एकरी किती टाकायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, ही खत 50 किलोची बॅग आहे बघा. आपण 1 एकरी 2 बॅग 1 एकरीसाठी ह्या खताची वापर केलेला आहे कांदा लागवडीसाठी. तर तुम्ही टाकू शकता 1 एकरी ह्या खताच्या 2 बॅगी. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. आणि तुम्हाला कांद्याविषयी संपूर्ण डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. आणि कांदा लागवड कशी करायची ही माहिती तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. लवकरच आपण कांदा लागवड करणार आहे, त्यामुळे चॅनलला एक सबस्क्राईब करा.